31 डिसेंबरच्या निमित्ताने अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अगदी छान अशी दाणेदार हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी घरी कुकरमध्ये कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच अगदी चविष्ट अशी आपली बिर्याणी ही तयार आहे. चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण तांदूळ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे बरोबर वजनाला मी 1 किलो तांदूळ बासमती तांदूळ घेतला आहे. कुठल्याही प्रकाराचा आपण ह्या पद्धतीचा बासमती तांदूळ हा वापरून घेऊ शकतो. तांदूळाला आता आपण 1 ते 2 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून जो काही त्याच्यातली घाण असेल ती पूर्णपणे ही निघून जाईल. तर मी तांदूळ हा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आहे. त्यानंतर तांदूळ बुडेपर्यंत अगदी भरपूर असं पाणी घालून हा तांदूळ अर्धा ते पाऊण तास आपण आता भिजवून घेणार आहोत. आता आपला तांदूळ तिकडे भिजतोय तोवर इकडे आपण भाज्या ह्या मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने आपले ज्या काही भाज्या असतात त्या कट करून घेतल्या आहे. इथे वाटाणे, फ्लावर, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेला बटाटा, बीन्स, बारीक चिरलेला अगदी भरपूर असा कांदा, टोमॅटो. भाजींचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. इथे ज्या भाज्या आपल्याला आवडत नसतील किंवा आपण आणखी वेगळ्या देखील भाज्या यामध्ये मशरूम वगैरे पनीर घातलं तरी काय हरकत नाही. हे संपूर्ण आता कट करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी एक पसरट आणि मोठ्या भांड्यामध्ये हे संपूर्ण भाज्या ह्या काढून घेतल्या आहे. तर भाजींचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर काय करायचं, यामध्ये लगेच बारीक चिरून घेतलेला पुदिना आपण यामध्ये बारीक चिरून घेत आहोत. अख्खा देखील वापरला तरी काही हरकत नाही. बारीक चिरलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर. आता आपल्याला कितपत सारण हवं आहे, जे काही मसाला असतो बिर्याणीचा तो आपल्याला कितपत हवा आहे त्यानुसार आपण इथं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. लई तळून घेतलेला कांदा आणि एक मोठी वाटी म्हणजे वजनाला 300 ग्रॅम इथे मी वजनाला 300 ग्रॅम इथे मी फ्रेश दही घेतले. त्यानंतर खडे मसाले 2 ते 3 काळे मिरे, 2 ते 3 लवंग आणि 2 हिरवी विलायची, 2 चमचे आपण इथे धने पावडर घातले. इथे जिरे पावडर नसल्यामुळे मी अख्खे जिरेचा वापर करते. इथे आपण जिरे पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट आणि इथे रेडीमेड मी बिर्याणी मसाला हा वापरला आहे. कुठल्याही कंपनीचा वापरला तरी काही हरकत नाही. 2 ते 3 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ. बिर्याणी बनवताना 2 ते 3 गोष्टींचं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून आपली परफेक्ट हॉटेल स्टाईल बिर्याणी ही तयार होते. आलं लसणाची पेस्ट आणि पुदिना हे अगदी परफेक्ट प्रमाणात घाला, म्हणजे अगदी छान अशी आपली चविष्ट बिर्याणी ही तयार होते. त्यानंतर 1 ते 1.5 चमचेवर निंबूचा रस आपण घातला आहे. हे संपूर्ण इन्ग्रेडियंट घातल्यानंतर लगेचच यावरती आपण नेहमीचं आपलं खाण्याचं रूम टेम्परेचर तेल घालून आता काय करायचं, यावरती आपण अगदी थोडंसं बीट हे किसून घेणार आहोत. इथे आपण नॅचरली कलर वापरतोय, म्हणजे ऑर्गॅनिक कलर आपण वापरत आहोत. इथे कुठल्याही प्रकाराचा आर्टिफिशियल कलर वापरून आपल्याला कलर अजिबात आणायचा नाही. तर थोडंसं बीट हे किसून तुम्ही घाला, त्यामुळे खूप छान लालसरपणा आपल्या बिर्याणीला येईल. बीट नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. थोडंसं यामध्ये आपलं जे काही हळद असते थोडीशी ती घाला, त्यामुळे देखील छान अशी आपल्या बिर्याणीला कलर हा येतो. तर व्यवस्थित आपण आता हा मसाला संपूर्ण भाज्यांमध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर यावरती झाकण ठेवून कमीत कमी 2 तासासाठी आपण आता याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तिकडे भाज्या आपल्या मॅरिनेट होत आहेत तोवर इकडे लगेच आपण आता तांदूळ देखील आपला भिजून तयार झाला आहे, त्याला आपण आता शिजवायला टाकून घ्या. पाणी फक्त तांदूळातलं निथळून घ्यायचे. त्यानंतर भात बनवण्यासाठी शिजवण्यासाठी साईडला अगदी भरपूर असं मोकळं पाणी गरम करून घ्या. उकळतं पाणी गरम करा. अजिबात गार पाण्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ नका, त्यामुळे आपला दाणेदार असा भात हा तयार होत नाही. तर इथं नेहमीपेक्षा दुपटीने आपण मीठ हे घाला, त्यामुळे अगदी परफेक्ट भाताला चव येते. तमालपत्र 1 ते 2 हिरवी विलायची, 2 लवंग आणि 2 काळे मिरे. इथे चक्रफूल, जिरे गरजेनुसार आवडीनुसार वापरलं तरी काही हरकत नाही. आपला भात अगदी मोकळा तयार व्हायला पाहिजे म्हणून इथे मी तेल घातले. तेलाच्या जागेवरती आपण तूप देखील घातलं तरी काही हरकत नाही. तांदूळातलं फक्त आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. तांदूळ पुन्हा अजिबात धुवून घ्यायचा नाही. हात देखील आपल्याला त्याला लावायचा नाही, जेणेकरून आपला भिजलेला तांदूळ हा तुटणार नाही.
तांदूळ हा उकळत्या पाण्यात टाकून घ्या, त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने छान खडखडीत अशी उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम ही फुल असू द्या, त्यामुळे देखील आपला जो भात असतो अगदी मोकळा असा तो तयार होतो. त्यानंतरच आपण गॅसची आता फ्लेम कमी करा आणि मंद आचेवरती आपण कमीत कमी 90% भात हा शिजून घ्यायचा. तुम्ही बघाल 90% आपला भात हा शिजून तयार झाला आहे. 90 ते 95% आपण भात हा शिजून घ्यायचा, म्हणजे अगदी छान दाणेदार अशी आपली बिर्याणी ही तयार होते. गॅस हा लगेचच बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर काय करायचं, अजिबात गरम पाण्यामध्ये आपल्याला हा भात राहू द्यायचा नाही. त्यानंतर ह्या पद्धतीची एक चाळणी या चाळणीतनं आपण भात हा काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपला जो भात असतो ओव्हर कुक हा होत नाही. भात हा आपण पाण्यातनं काढून घेतला आहे. त्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला हे खडे मसाले आवडत नसतील, बिर्याणी खाताना दाताखाली येतात, त्यामुळे आपलं पूर्ण जेवणाचा जो मूळ असतो तो चालला जातो. म्हणून काय करायचं, ज्यावेळेस आपण भात हा मोकळा करायला गार व्हायला ठेवतो त्यावेळेस हे खडे मसाले काढून घ्या. याच्यातला जेवढा काय अर्क असतो तो पूर्णपणे चालला गेलेला असतो आपल्या भातामध्ये, म्हणून काढून घेतलं तरी काही हरकत नाही. मी संपूर्ण खडे मसाले हे काढून घेतले आणि अशा पद्धतीचा काटेरी चमचा घ्या आणि त्या चमच्याच्या सहाय्याने भात हा व्यवस्थित मोकळा करून घ्या. यामुळे भात हा तुटत नाही आणि अगदी छान दाणेदार अगदी परफेक्ट आपला भात हा तयार. आपल्या भाज्या ज्या होत्या त्या देखील अगदी परफेक्ट अशा मॅरिनेट होऊन तयार झाल्या आहे. त्यामुळे काय होतं, आपला जो मसाला असतो अगदी चविष्ट असा तयार होतो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं त्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्या. त्यानंतर काय करायचं, कुकरमध्ये आपण बिर्याणी बनवत आहोत, म्हणून कुकरमध्ये मी तेल हे गरम करून घेतले. तेल हे अगदी कडकडीत आणि तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला अगदी तेलकट आवडत असेल, यापेक्षा देखील आपण थोडं जास्ती तेल घातलं तरी काही हरकत नाही. तेल हे तापल्यानंतर लगेच सर्वप्रथम काय करायचं, 1 ते 2 हिरवी मिरची आपण टाकून घ्या. हिरवी मिरची छान फ्राय झाल्यानंतर लगेचच बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे आपण छान आता गोल्डन कलर येईपर्यंत यामध्ये परतून घेणार आहोत. कांद्याचं प्रमाण हे थोडं जास्ती असतं बिर्याणीमध्ये, त्यामुळे काय असतं, आपला जो मसाला असतो अगदी भरपूर असा तो तयार होतो आणि खाताना अगदी छान अशी मजा येते आपल्याला बिर्याणी. म्हणून कांदा थोडासा जास्ती वापरा, त्यामुळे अगदी छान अशी आपली बिर्याणी ही तयार होईल. अशा पद्धतीने मंद आचेवरती छान एकसारखं चमच्याने हलवत एकसारखा असा कांदा हा छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचा. तर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला हा कांदा आता परतून तयार झाला आहे. जेवढा परफेक्ट कांदा परतून तयार होईल तेवढी छान बिर्याणी ही तयार होते. तर कांदा हा छान परतल्यानंतर काय करायचं, ज्या आपण भाज्या मॅरिनेट करून घेतलेल्या त्या संपूर्ण जो मसाला होता तो आपण यामध्ये आता टाकून घेऊया. जर तुम्ही पातेल्यामध्ये बनवत असाल तर संपूर्ण प्रोसेस ही अशीच करा. फक्त आपण काय करणार आहोत, मंद आचेवरती याच्या 2 शिट्टी करून घेणार आहोत. तर आपल्याला अधूनमधून चाळत अशा पद्धतीनेच आता आपल्याला जो कढईमध्ये किंवा पातेल्यात तुम्ही बनवत असाल तर हा मसाला शिजवून घ्यावा लागतो. कुकरमध्ये अगदी पटकन हा मसाला शिजून तयार होतो, म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये पटकन अशी आपली ही बिर्याणी तयार होते. तर मसाला मी तेलामध्ये छान परतून घेतला आहे. तर मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि तो मसाला व्यवस्थित साफ करून ते पाणी यामध्ये घालून लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी जास्तीचं पाणी हे टाकून घेऊ नका. यामध्ये आपण दही वापरलेलं असतं, दह्याला अगदी भरपूर असं पाणी सुटतं आणि त्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला भाज्या हा व्यवस्थित अगदी सहज आपल्या शिजतात आणि त्यामुळे आपल्या ज्या भाज्या असतात त्या देखील अगदी छान चविष्ट असे तयार होतात. मसाला आपल्याला अगदी पातळ असा तयार करायचा नसतो, म्हणून पाण्याची अजिबात यामध्ये गरजही भासत नाही. व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती 2 शिट्टी आपण करून घेऊया. तर तुम्ही बघाल थोड्या वेळानंतर 2 शिट्ट्या झाल्यानंतर अगदी परफेक्ट असा आपला जो मसाला होता बिर्याणीचा तो अगदी छान तयार झाला आहे. अजिबात तेलकट वगैरे नाही आणि अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा तयार आहे. तर तुम्ही बघाल तर कमीत कमी आपला जो मसाला होता तर 90% असा तो शिजून तयार झाला आहे. थोडासा कच्चा हा राहतो. आपल्याला पुन्हा आणखी भात लावून याला थोड्या वेळ आपल्याला वाफवून घ्यायचं असतं, त्यावेळेस अगदी परफेक्ट असे आपल्या ह्या संपूर्ण भाज्या ह्या शिजून तयार होतात. तुम्ही बघा अगदी सहज आपला बटाटा हा चुरला जातो आहे, म्हणजे अगदी परफेक्ट आपले मसाला हा तयार झाला आहे. मंद आचेवरती फक्त 2 शिट्टी करून गॅस हा बंद करायचा. थोड्या वेळ त्याला गार होऊन लगेचच आपण झाकण हे उघडून
लगेच काय करायचं, गॅस हा आता आपण बंद करून घेऊया. गॅस हा बंद केलेला आहे. बंद गॅसवरतीच आता यावरती आपण भात हा टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला लेअरमध्ये बनवायची असेल तर बिर्याणी काय करायचं, यामधनं अर्धा मसाला काढून घ्या. त्यानंतर एक लेअर ह्या पद्धतीची भाताची टाकून घ्या आणि त्यानंतर लगेच यावरती तुम्ही बनवलेला आपला जो भाज्यांचा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आणि पुन्हा त्यावरती थोडंसं पुदिना, ह्या पद्धतीने कोथिंबीर, तळून घेतलेला कांदा आणि अगदी थोडासा आपला जो मसाला असतो तो टाकून घ्या आणि त्यानंतर पुन्हा आणखी त्यावरती एक लेअर भाताची देऊन घ्या. त्यामुळे अगदी परफेक्ट छान चविष्ट अशी आपली लेअरवाली अशी जी बिर्याणी असते व्हेज बिर्याणी ती तयार होते. तर मी आज अगदी सिंपल पद्धतीने बिर्याणी ही बनवत आहे. तर काय केलं आहे, इथे लगेच आपण कांदा हा टाकून घेतला होता, तळलेला पुदिना आणि कोथिंबीर आणि छान कलर येण्यासाठी इथे मी केशर दुधामध्ये भिजवून घेतले ते त्याच्यातलं थोडंसं दूध यावरती टाकून घेतलं आहे. त्यामुळे आपल्या बिर्याणीला अगदी छान असं कलर देखील येणार आहे. त्यानंतर आणखी अगदी चविष्ट बिर्याणी होण्यासाठी आवर्जून यामध्ये साजूक तूप घाला. तुपामुळे खूप छान अशी आपली बिर्याणी ही तयार होते. अशाच पद्धतीने दुसरा लेअर आपण आता टाकून घेणार आहोत. जेवढा काय आपण भात बनवून घेतलेला होता तो संपूर्ण आपण यामध्ये वापरून घेणार आहोत. नक्की तुम्ही घरच्या घरी 31 डिसेंबरच्या पार्टीनिमित्ताने ही बिर्याणी बनवून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील आणि नेहमीच तुम्ही घरी बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर अशा पद्धतीने आता संपूर्ण आपला भात हा व्यवस्थित आपण यावरती पसरून घेतला आहे. पुन्हा काय करायचं, यावरती आणखी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना, तळून घेतलेला ब्राऊन जो आहे आपला कांदा, तो जर तुम्हाला अगदी स्पायसी हवी असेल तर काय करायचं, प्रत्येक लेअरला जो आपला गरम मसाला असतो बिर्याणीचा तो यावरती टाकून घ्या. त्यामुळे काय होणार आहे, अगदी छान असं आपला झणझणीत अशी बिर्याणी ही तयार आहे. उरलेलं संपूर्ण आपलं जे काही सॅफ्रॉनचं दूध होतं ते मी यावरती टाकून घेतलं आहे. पुन्हा आणखी जशी आपण पहिल्या लेअरला प्रोसेस केली होती अगदी तशीच प्रोसेस आपण दुसऱ्या लेअरला देखील तयार करून घेतली. त्यानंतर लगेचच काय करायचं, झाकण लावून मंद आचेवरती 10 मिनटं आता आपण पुन्हा ही बिर्याणी दम करून घेणार. अगदी मंद आचेवरती आपल्याला करून घ्यायची, जास्ती अजिबात आच ठेवायची नाही. बघा अगदी मंद आचेवरती तुम्ही काय करणार आहात, जर तुमचा गॅस फुल चालत असेल तर तव्यावरती देखील ठेवला तरी काय हरकत नाही. 10 मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान असे आपली चविष्ट आणि अगदी परफेक्ट कलरफुल अशी आपली बिर्याणी ही तयार झाली. कुठल्याही अजिबात आपण म्हणजे नॅचरली कलर वगैरे वापरून आणि अगदी परफेक्ट अशी आपली पौष्टिक आणि चविष्ट अशी आपली अनहायजेनिक अशी आपली बिर्याणी ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीने बिर्याणी ही बनवून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान अशी आपली बिर्याणी ही तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. जेवढी दिसायला आपली बिर्याणी सुंदर दिसते तेवढी अगदी परफेक्ट चविष्ट अशी आपली बिर्याणी ही तयार. बिर्याणी बनवताना फक्त 2 ते 3 गोष्टींचं अगदी परफेक्ट लक्ष द्या, म्हणजे अगदी छान आपली बिर्याणी ही तयार होते. दह्याचं प्रमाण, कांद्याचं प्रमाण आणि आलं लसणाचं प्रमाण अगदी परफेक्ट घाला, म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी तयार होते. अगदी छान असे चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली 31 डिसेंबर निमित्ताने व्हेज बिर्याणी ही तयार आहे.